श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला देखील तुमच्या घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी वाटते का? पैशाची कमी भासते, त्यामध्ये अजून आरोग्य आपलं साथ देत नाही, सतत आजार पण घरामध्ये राहतं, चालू राहतं. हा आजारी पडला की दुसरा पडेल, तिसरा पडेल, म्हणजे नेहमी आजारपण वाढतं. पैसा खर्च होतो, पैसा जेवढा येतो त्यापेक्षा दुपटीने खर्च होतो, पैशाची अडचण भासते. अशा गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा होता का? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. बघा, स्वामी मार्गामध्ये काही उपाय सांगितलेले आहे. हे उपाय पैसा न खर्च करता कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे. कारण की आपण सर्वजण सांसारिक माणसं आहोत, प्रत्येकाला काम असतं आणि सतत 1-1.5 तास बसून सेवा होणं शक्य नाही आहे. तर आजचा उपाय अगदी साधा आणि फक्त 2 मिनिटाचा उपाय आहे, जो तुम्हाला आवर्जून करायचा आहे. या उपायाने तुमच्या घरातील जेवढी निगेटिव्हिटी असेल सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल. आपल्या घरात निगेटिव्हिटी असते त्यावरून काय जाणवतो? तर बघा, तुम्ही देवपूजा करता पण तरीसुद्धा फळ मिळत नाही. देवपूजा करूनही मन प्रसन्न होत नाही, मनामध्ये शांतता नसते, घरामध्ये सतत चिडचिड, भांडणे हे होत असतात. तर आपल्याला आपल्या घरामध्ये शांतता लागावी यासाठी हा उपाय करायचा आहे आणि आवर्जून तुम्हाला सुद्धा उपाय करायचा आहे. तुम्ही एक वेळा करून बघा तुम्हाला अनुभव येणारच, मी खात्री देते. खूप साधा उपाय आहे हा. उपाय म्हणजे बरेचसे सेवेकरांना माहिती आहे, पण जे आपल्यासोबत जे नवीन ताईदादा आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. त्यांना आणि ज्यांना माहितीसुद्धा असेल तरी त्यांना परत एक वेळा सांगते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. आणि जे पण ताईदादा चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवा, कारण त्यांनी जरी सेवा केली तरी त्याचं पुण्य आपल्याला 1% का होईना आपल्याला ते मिळत असतं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण खूप वेळा म्हणत असतो ना की नशिबातच नाही, किती प्रयत्न केले, किती काही केलं पण काही फरकच पडत नाही किंवा काही होतच नाही. पूजा केली, पूजा करूनही काही फरक पडत नाही. खूप वेळा म्हणता आणि नशिबाला दोष देता. नंतर म्हणता आमच्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी येते, काही करूनही होत नाही. तर ही निगेटिव्हिटी फक्त जाणार आहे तो आजचा उपाय. तर काय आहे उपाय? तर हा बघा, फक्त 1 लवंग. काय उपाय? फक्त 1 लवंग किंवा 2-3 लवंगा घ्यायचे आहे. फक्त ही छोटीशी लवंग आहे, पण मात्र तिचा उपाय आणि तिची शक्ती फार खूप मोठी आहे आणि तुम्हाला करायचा आहे उपाय. तर 1 लवंग किंवा 2-3 लवंग घ्यायचे आहे. केव्हा घ्यायचे आहे? तर त्या सायंकाळी करायचा आहे उपाय. तर सायंकाळी तुम्हाला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण दिवा लावतो देवासमोर, त्यावेळेस तुम्हाला एक भांडं घ्या किंवा पंती असेल, छोटीशी पंती घ्या, त्यामध्ये 2-3 लवंगा टाका आणि एक कापराची वडी घ्या. ते कापराची वडी त्यामध्ये ठेवा आणि ते लवंगा जाळा. बघा, हा उपाय ना खूप वेळा तुम्हाला सांगितलेला आहे, पण तरीसुद्धा तुमच्यासाठी परत आहे. तुम्हाला 2-3 लवंगा घ्यायच्या आहे, कापूर ठेवायचा आहे आणि ते जाळायचं आहे. त्या लवंगीमध्ये ना आपल्या घरातील सर्व काही निगेटिव्हिटी निघते आणि जोपर्यंत ती लवंग जळत नाही पूर्ण तर तिथंच बसायचं आहे, मंत्रजाप करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची की आमच्या घरातली जेवढी काही निगेटिव्हिटी असेल, जेवढं काही वाईट नजर लागलेली असेल ते सर्व निघून जाऊ द्या, हे तुम्हाला बोलायचं आहे. आणि रोज संध्याकाळी 1 वेळा घोराष्टक स्तोत्रम म्हणायचं आहे. रोज संध्याकाळी 1 वेळा घोराष्टक स्तोत्रम म्हणायचं आहे. त्याने ना घरामध्ये जेवढी निगेटिव्हिटी असते ते सर्व निघून जातील. आतापर्यंत बरेच ताईदादांचे अनुभव आलेले आहे आणि तुम्हाला देखील याचा अनुभव येणार आहे. तुम्ही स्वतःहून मला सांगाल की ताई, खरंच हा उपाय आम्ही केला आणि खरंच आमच्यामध्ये खूप खूप फरक पडला. तुम्ही करून बघा. तुमच्या घरामध्ये चिडचिड होणं थांबेल, पैसा अचानकमध्ये यायला लागेल. आता कसं होतं ना, बरेच ताईदादा काय म्हणतात, अंधश्रद्धा असते सेवा, हे आपलं मानण्यावर आहे.
जो अध्यात्मकमध्ये आहे तो या गोष्टी मानतो, जो नाही मानत त्याला काही हरकत नाही. पण या ज्या पण काही या गोष्टी आहे ना, या सर्व ग्रंथामध्ये स्वामी महाराजांनी सांगितलेले आहे, किंवा तुम्ही इतर ग्रंथ वाचा त्याच्यात तुम्हाला घरगुतीच उपाय मिळणार आहे. पहिल्या प्रत्येक गोष्टीवर सायन्स नव्हतं, तर प्रत्येक गोष्टीवर हे विज्ञान नव्हतं, तर फक्त आणि फक्त अध्यात्मक होतं. तर ह्यासाठी अध्यात्मकापासून जोडलेले आहे. तुम्ही करून बघा. 2-3 लवंगा घ्या, कापूर ठेवा, जाळा आणि स्वामींना मनोमन प्रार्थना करा की घरातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाऊ द्या. आणि रोज रात्री 1 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायला विसरू नका. तर बघा, आता ही सेवेने तुम्हाला काय फरक जाणवेल. तर जेव्हा तुम्ही सेवा करायला सुरुवात करसाल ना, तर तुमचं मन हलकं होणार, तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाणार. जे तुमचे पैशाचे प्रॉब्लेम जे असतील ना, ते थोडे थोडे कमी व्हायला सुरुवात होणार. तुमच्या घरातील ताणतणाव कमी होणार, भांडणे वगैरे काही असतील ते कमी होणार, चिडचिड कमी होणार आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वामी कृपा जाणवायला लागणार. आता काय करू नका हे लक्षात घ्या. तर हा उपाय सकाळी करायचा नाही आहे, हा उपाय फक्त संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय करत असताना हसत खेळत किंवा मग एकदम फास्टमध्ये 2 मिनटात लगेच कापूर ठेवायचा, लवंगा ठेवायचा आणि जाळायचं असं नाही करायचं. तुम्हाला शांततेत करायचं. 2 मिनटं लागू द्या, तेवढा करायचा आहे. मन शांत ठेवून उपाय करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. तुम्ही उपाय करून बघा. खरंच तुम्हाला खूप अनुभव येतील, कारण खूप जणांनी हा अनुभव घेतला आहे. तुम्ही सुद्धा घ्या. कधी काय होतं ना, मोठे मोठे उपाय सेवा आपल्याच्याने होत नाही, तर हा छोटूसा उपाय तुमच्यासाठी आहे. नक्की हा उपाय करा. खरंच तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील. तर अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपल्या नवीन सेवेकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा म्हणून शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.